बिया म्हटलं एवढ्या लवकर मोर कसं काय काजू वाजणं आलाय ना, तरी यावर्षी लवकर आहे. काजू मोहर आलेला आहे, काजू लागायला लवकर, आता काजू लवकर लागणार. आणि ही सगळी टीम चाललेली आहे आमची मिरच्या बघायला आईन त्यांच्या. कधी लावली अशी मिरची आई? महिना झाला. फणसाचे कुगले लागले एवढ्यात? हे नको चढव होईल तुला का उगीच. हा चढती झाडावर. ते बघा फणसाचे कुगले लागलेत, छोटे छोटे कोगले म्हणतात आमच्याकडे फणसाच्या, छोट्या छोट्या आहे ना. आणि भाजी रसाळा फणस आहे ना का ह्या झाडावर चढतीस? हा नाही ग, अजून लय खाली नाहीत ते, वर आहेत. पडशील हळू चढाई. हे बघा आई आमची झाडावर चढत आहे फणसाच्या. माझ्यात रातनं काय झालं नसतं बाबा. हा ह्या झाडावर चढेस ती आधी काय धरूच नाही ग त्याला. साईचं आमच्यावर तिथे वर डोचक्याच्या वर फांदे आहेत तिथे आहेत बघ जरा बरे. वर आहेत ग ते मोठे कोगले आई. हा काटती पाहिजे ते असेल. हा कुलट आहे. काठी कुठे आहे सांग तर. हळू हळू मग घ्या पावर आमच्या आईचा. आईचा पावर आमच्या झाडावर चढण्याचा. बाबा धाडस लय तुझा आई. आई उतारतेस कसं बघ बरं. हे ग फणसाचा कुगला. आणू आण ग, आणू आण ग, आणू दाखव ग. दाण ग गा माईचं झाडावर चढण्याचं. हा हा वरती. बाबा मला तर लय भीती वाटते झाडावर चढणे म्हणजे. चढतोय मी बी खरं नाही, उतरूच नाही मला आई. आई ऐकडे नको नको थांब, फोटो घेऊ ऐकडे बघ. आई म्हणजे आई झाडावर अगं डोचक्यावर बघ ग आई, डोचक्यावर आहे बघ. हा तू बघ झाडावर चढलीस म्हणजे अजब बाबा तुझं. मी कधी बघून होतो. आई आई आमची पुरे नी ग त्या कोपऱ्यात वर आहेत. हा हे बघा फणसाचे कोगले. आणून ते फोटो घ्या साईचा बरा. हा आणि साई इकडे फोटो घ्या. हा हा फोटो घेऊया. हसा जरा स्माईल. इकडे बघा. सच्ची गळा हातावर साई खाली ठेव. ते तिकडे लांब आहेत नि गाई. हा झाडावर चढली साईड आता. तिथंच आहे बघ आई एक पटी बारके असणार ग तिला. तो वरती तिथंच आहे आई. आता हात लावलीस तो बघ. गांगरल्या का होत. पुढे तेवढे उतार गा आई, उतार ग परत तेवढे बानू. हा चढलीस कसं तसंच उतार. ते काय सांगू नको बरे. मी या सांगतो तुला आई, आंब्याच्या झाडावर चढलो, चढताना चढलो, उतारताना रडून पुरे करलो. उतरूच गावे ना मला. कसं उतारलं ते मलाच माहिती. रडून रडून पुरे त्या झाडावर. हा साई येत उतरून घेणार आहे आईस. आईची पावर बघ. ह्या आता आमच्या आईचा पावर बघितल्याशी यूट्यूबवर लोकांनी बघा आणि कमेंट करा आमची आई केवढी हुशार आहे. झाडावर ए ए साप असतंय. साई साई इकडे तू मागे ये.
आधी आम्ही खेळी झाडमंग्यानी सूर परंब्यानी घरात तर नाही बाबा. का हा वात आहे तुला. चला आता ही बघा मोहरीची भाजी बी छान लागते आई. कोवळी कोवळी नाही ग ही मोहरीची भाजी. आणि हे काय घातलीच आई मुळे. हे बघा आईनं आमच्या काय काय घातले शेतात. माळवं काय काय केलंय बघा. मुळे आहेत, कोबीची भाजी आहे आणि नवलकोल नाहीत गाई. कोबीची भाजी आणि लाल माठ पण आहे. हे बघा लाल माठ. आणि ते बघा बुजगावणं, शेतातलं बुजगावणं. मुळे बघा मुळे आई मुळे बघ. हा का ग बाद झाले? चांगले आहेत ना ग. होय खरंच नाही बाद झाले का बाई? कशानं ग? आणि उसप असं हलव त्याला हलव आणू म्हणजे ते तळापासून. हा हॅलो औषध घालून मारूच नाही जा. बघा आम्ही काढलेला आहे हा मुळा. आणि मोठे मोठे मुळे खराब झालेले आहेत. आणि हे आहे आमचं बुजून. या ना इकडं बुजून दाखव आमचं. तिकडं जा माग, तिकडं जा माग. बुजून आणि मी पण दिसली पाहिजे बघ. दिसतंय हे बुजून. आणि साई बुजून इकडे फोटो घेऊया आम्ही. आमच्याकडं याला बुजगाव याला बुजून म्हणतात. आणि साई आणि मी आलेलो आहोत फोटो घ्यायला. काढू काढ फोटो. नवलकोल पण आहे. हळ नवलकोल छोटे छोटे नवलकोल असे आम्ही शेतातले की नाही उपटून लहान असताना असे काढून खायचो. मज्जा यायची. आम्ही लहान असताना मग लहान असताना नवलकोल. चल हा बघ तिकडे माझं दाखव दे. अनु मला दाखव ग. इकडं दाखव अनु. माझं मुळ्याचं घ्यायचं दिसलं पाहिजे. आम्ही अर्ध डोसक उडवू नको. तिकडे हो पाठीमागे हो जरा. तू मागव की साई. हे बघा असं काढायचं. काढू हा ते असं काय बटन. तू काय करू नकोस. फोटो काढू नको. तू गप उभे राहा नुसतं बघत. चालू आहे नुसतं बघत राहा माझ्याकडे. त्यातलं दिसते का बघ. मी फक्त दिसली. असं ह्याला सालं काढायची. आम्ही असा की कोवळा नवलकोल खायचा. अर्धी माती गेली तरी पण चालते पोटात. काही नाही होत त्याला. एक नंबर कुरकुरीत लागतो आहे. आणि अनुश्री शूटिंग करते आहे. ही बघा आमची आई. भारतीच्या घेऊन जागो म्हटलं. बाय बाय. कसं करू. बंद कर तांबडं बटन. तर आम्ही की नाही भोपळ्याच्या पानांची भाजी करतोय. हे बघा हे जे भोपळ्याचं पान असते ना याला असं सोलायचं असते. म्हणजे याला जे तिची ती साल असते ना ती काढून ठेवले. आणि मग आता हे कापून की नाही पडशील पडशील. याच्यामध्ये काय ग घालायचं. तांदळाची कणी घालायची ना. तांदळाची कणी डाळ घालायची. मिरची घालून असं फदफद टाईप भाजी करायची ना. आळूचं कसं फदफद असं तसं. आणि आमची शेखरची बायको आमची निकिता शूटिंग करायला. आणि मी इकडे भाजी कापायला संध्याकाळी. भाजी आणि भाकरी. थंडी पडली का नाही इकडं. पडली की लई थंडी. मी रात्री 4 वाजता उठून स्वेटर घातलं माहितीये का. स्वेटरच घातलं नव्हतं ट्रेन मध्ये. तिकडे पण झालंय. तिकडे पण मोठी सगळी थंडी काय नाही. आमच्याला काय थंडी बिंडी 2 दिवस पडल्यासारखी झाली बघ ना. आता अजिबात नाही. आमचा कोंबा आणि कोंबडी. कुकुचकू भारी आहे ना गो कोंबा. पाणी घेतोय तिकडे.
ते बघा डॉग आमचं पाणी पिते. डॉग बघा आमचा. काय ग त्या डॉगचं नाव? छोटी हा छोटी 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 नाव. स्वीटी. गोल आहे ती. आमची चिम्मी, शांबडी चिम्मी आमची. त्यानं मग घाण झालंय. एवढं पांढरं राहिल्यावर मग घाण होणारच की माणूस. प्रमाणाच्या बाहेर पांढरं राहिल्यावर. तर मंडळी, हे आहे आमचं माहेरचं किचन. आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. इकडं दूध तापतंय चुलीवरती. आणि इकडे वरीचा तांदूळ होतोय, म्हणजे वरीचा भात करतोय मी दादांच्यासाठी. त्यांना शुगर आहे म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला आज दाखवते मी आमच्या स्वयंपाकामध्ये काय काय आहे. तर ही आहे फणसाच्या कोगल्याची भाजी. काल जी आम्ही फणसाची कोगली आणली होती ती. ही आहे लाल भाजी. त्याच्यानंतर ही आहे आमटी. आणि हा भात. आणि इकडे की नाही भाकरी केलेल्या आहेत तांदळाच्या आणि नाचणीच्या. बघू शकताय ह्या तांदळाच्या भाकरी आहेत. किती छान बघा भाकरी. मऊ लुसलुशीत चुलीवरच्या भाकरी. आणि हे नाचणीच्या भाकरी आहेत खाली आहेत ह्या. आत्ताच गरम आहेत, आत्ताच केले जस्ट. ही आई आमची घेऊन आलेली आहे रताळी भाजत घाल. केवढं मोठं आणली चिन्ह. आता हे चुलीमध्ये भाजत घालणार आहे. चुलीत भाजलेलं चिन्ह छान लागतं एकदम. मग आहे चवीला. लहान असताना आम्ही असं चिन्नीच खाऊन जाईनी सकाळच्या शाळेला नाश्ताच चिन्ह खाणे. नाही तर बटाट्याची भाजीला पिवळी काय उकडून बटाटे खाणे, त्याची भाजी करून नाही जाणे शाळेला.